ते अख्खा कार्यक्रम आपला आटोपला काय मायाचं आणून ठेवू काढून ठेवता गेलं. मान के घरी कसारे घालाय म्हणजे मग आता तुझे जागदीवर आमच्या पण चांगला त्याचे काय दडवा काय कावा तोडे राखा आपट करतोस ना कसं तरी एक पैसा बदल काय कुठा नाही पाहिजे. ठेवू नाही हो सगळ्या कमिटी आणि आपले बंधू जे बांधव आहेत त्यांच्या हस्ते आपण मी पुन्हा एकदा स्वागत करतो मनापासून. स्वागताचे एक उदय दिसते. सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आपले देव आपला या ठिकाणी मंडपात आलेले आहेत आणि या ठिकाणी स्टेजवर आता विराजमान होतील. या ठिकाणी मिरवणूक आहे, अजूनही बाहेर आहेत, त्यांनी मंडपात उपस्थित राहावे. बाकीचे कमिटी मेंबर जे आहेत या कमिटी मेंबरने स्टेजवर उपस्थित राहणे. कमिटी मेंबर जे आहेत आपले या कमिटी मेंबर्सने स्टेजवर उपस्थित राहणे.
स्टेजच्या उजव्या बाजूला या ठिकाणी यायचंय, म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्या परिवारामध्ये जे कोणी नोकरीला आहेत तर अशा जे नोकरदार आहेत त्याने स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं या ठिकाणी. आपली ओळख होईल, आपल्या परिवाराला सगळ्यांना माहित होईल महाराष्ट्र गुजरात दादरा नगर हवेली परिवारातील सगळे जे दादरा नगर हवेली आणि बहुभाषिक आहे, म्हणजे इकडचे लोक गुजराती बोलतात, आमच्या इकडचे मराठी बोलतात. तर थोडासा आपली कार्यक्रमाची रूपरेषा किंवा कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण हा कार्यक्रम आयोजित का केला या संदर्भात माहिती थोडीशी माहिती. बरीच वर्ष होऊन गेल्यानंतर ते काही सुचलं नाही, पण आज अतिशय आनंद होतो. का बरं संकटातून याच्यात एक जे पण इकडे येत होतं ते मला सांगत होतं काय आपल्याला मेळावा करायला पाहिजे ना हवा पाहिजे, पण त्याच्यासाठी कोणी काय पुढं तयार करत ना. त्याच्यासाठी आम्ही एक मीटिंग ठरवली, सर्वांना व्हॉट्सअप मेसेज केला, सर्वांना तेव्हा यश दिला न. त्याच्यानंतर जो आम्ही एक फर्स्ट मीटिंग केली होती त्यात पण आले होते लगभग 50-60 पब्लिक आपली. त्याच्या मीटिंग गोठवली, मग तिकडं सदस्य बनवलं, प्रत्येक गावाचे एक सदस्य बनवलं न. त्या सदस्यांवर आपली जिम्मेदारी दिली. त्या जिम्मेदारीने बरोबर आपलाच काम आहे, आपले कुटुंबचा मेळा आहे, त्याच्यासाठी सर्वांनी आपला घरचा काम सोडून त्याला वेळ काढला आणि त्याला वेळ काढून आपला जे पण वर्गणी होती ना ती वर्गणी त्यांनी एकट्ठा केली. मग त्या टायमावर त्याने आणून इकडे जमा पण केली न. ते जमा झाली ना ते अमुक ते कसं काय कोणाला बरोबर या पहिल्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आपण जी कमिटी नेमली होती या कमिटीचं मी मालजी बोंगे, श्री विजय किशन बोंगे, श्री रतिलाल देवराम बोंगे, श्री रुपेश रमेश बोंगे, श्री कृष्णा जानू बोंगे, सचिन जयराम बोंगे, श्री मोहन संत्या बोंगे, श्री मगन रामजी बोंगे, श्री सुनील नामदेव बोंगे, श्री रामा माहे बोंगे अशा ही कमिटी जे मेंबर आहेत. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये पहिलं वर्ष जे आहे या पहिल्या वर्षाच्या आयोजनामध्ये या कमिटी मेंबरनी एक 3-4 महिने खूप मेहनत घेतली, ज्यांच्या संकल्पनेतनं हा आपला कार्यक्रम किंवा वार्षिक स्नेहसंमेलन आपण आयोजित केला. या ठिकाणी बरेच वर्ष विचार फक्त सुरू होता, परंतु प्रत्यक्षात आज तो दिवस या ठिकाणी आलाय की आपल्या परिवारामध्ये किंवा जो आपला परिवार आहे हा परिवार महाराष्ट्र असेल, गुजरात, दादरा नगर हवेली किंवा अजून कोणत्या राज्यात असेल किंवा कोणत्या ठिकाणी असेल, तर हा आपला संपूर्ण परिवार एकत्रित यावा, आपले विचार विनिमय व्हावे हा उद्देश ठेवून या कमिटी मेंबरनी मेहनत घेऊन प्रत्येक गावागावामध्ये मॅसेज पोहोचवणे, कमिटीमार्फत प्रत्यक्ष जाऊन आपल्या परिवारातील लोकांना सांगणे, हे सर्व झाल्यानंतर आज 12 दुसरा आहे की आपण कोणताही कार्यक्रम जर असेल तर कार्यक्रम म्हटलं की आपण स्वागत घेत असतो. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी स्वागतानं सुरुवात करणार आहोत. संमेलन पहिलंच वर्ष, या पहिल्या वर्षाच्या वार्षिक संमेलनाचे आजचे अध्यक्ष आपले जे कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांनाच मी विनंती करतो श्री मोहनचंद्र बोंगे यांना की त्यांनीच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवावं. सर्वांना टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या स्टेजवरील मान्यवर आणि मंडपामध्ये उपस्थित सर्व आपल्या परिवारातील सदस्य
सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपलं देवाची जी पूजा आहे ती आताच झालेली आहे आणि अजून दर्शन आपलं चालू आहे, परंतु आपला जो कार्यक्रम इकडचा आहे तो आपण दोन्ही या ठिकाणी चालूच करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याने या ठिकाणी सध्या काम करत आहेत आपल्या या कमिटीचे उपाध्यक्ष, या कमिटीचे दुसरे उपाध्यक्ष श्री दिनेश देवजी बोंगे यांचे स्वागत श्री जगदीश अमृत बोंगे यांनी करावे. या कमिटीचे सहसचिव श्री जगदीश अमृत बोंगे यांचा स्वागत श्री चंद्रकांत लक्ष्मण बोंगे यांनी करावे. सहसचिव जे आहेत आपले श्री जगदीश अमृत बोंगे हे, त्यानंतर आपले कमिटी सदस्य आहेत श्री विजय शांताराम बोंगे, कमिटी सदस्य दुसरे श्री चंद्रकांत लक्ष्मण बोंगे यांचे स्वागत श्री आपल्या कमिटीचे उपाध्यक्ष श्री दिनेश देवजी बोंगे यांनी करावे. कमिटी सदस्य श्री दशरथ धर्मा बोंगे, पुढचे कमिटी सदस्य श्री हिरामन शंकर बोंगे, श्री दिनेश मालजी बोंगे, श्री रतिलाल देवराम बोंगे उपस्थित आहेत. पुढचे कमिटी मेंबर आहेत कृष्णा जानू बोंगे, या पुढे सचिन जयराम बोंगे, सचिन बोंगे, ओके श्री मगन रामजी बोंगे, सत्कार या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा मोठ्याने प्रतिसाद द्या. सपत्नीक या ठिकाणी सत्कार होत आहे. इकडे बघ जा. हा समोर लक्ष द्या, समोर बघा. एक मिनिट हो, असं थांब जा. हा ओके. त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. शालानी गुलाब पुष्प देऊन सत्कार त्या ठिकाणी. हा इकडे समोर बघ जा. ओके. सत्कार होत आहे. हा इकडे समोर. पुढचे सत्कार मूर्ती आहेत रामनाथ सपत्नीक, या ठिकाणी सत्कार होत आहे. या ठिकाणी सत्कार होत आहे. एक मिनिट. हा बघा बघा इकडे समोर. वेट. ओके. या दोघं पण या, दोघांचा होत्या सत्कार. श्री जयराम बोंगे यांना मी विनंती करतो की सर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करा. नगर जिल्ह्यात काम करतो तर टाळ्या वाजून याचं जोरात सत्कार करा, स्वागत करा. आणि तो सध्या जिल्हा समन्वयक म्हणून म्हणजे मोठमोठे जे ऑफिसर असतात त्यांच्या सोबत तो काम करतोय. एक मिनिट. जेव्हा आपण सुरुवात केली करायचं असं, तेव्हापासून खूप मेहनत करत आहेत आणि ते शिक्षक या पदावर रुजू आहेत. गेले अनेक वर्ष ते शिक्षक या पदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांचं स्वागत आज आपण या सहपत्नीक वहिनी या त्यांनी आजपर्यंत आपल्या कुटुंबाचं नाव पुढं केलेलं आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत. जी नवीन पिढी आहे त्यांना एक मार्गदर्शन किंवा एक प्रोत्साहन
त्या माध्यमातून मिळो हीच एक मंडळाची इच्छा आणि सदिच्छा आहे. आणि शांताराम कृष्णा बोंगे हे सुद्धा प्राथमिक शिक्षक आहेत आश्रमशाळेवर. कुणाचं दर्शन माणसं सतत संकटांना तोंड देतात, ती माणसं मोठी स्वप्न साकार करतात. माणसं केवळ बोलण्याने यशस्वी होत नसतात, त्यासाठी रोज कृतीयुक्त प्रयत्न करावे लागतात. या ठिकाणी आमचा आज आपल्या या बोंगे कुळ परिवारातील हे पहिले संमेलन, हे एक सुरुवात जरी आपली असली तरी ही आपली जी आजची उपस्थिती आहे ती उपस्थिती पाहूनच समाधान आहे. कारण सुरुवात आहे. कारण कुठलीही सुरुवात करताना कोणत्याही गोष्टीला सुरुवात हा अनेक अडचणी येतात. एक ह्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना, कारण हे कार्यक्रमाचे नियोजन हे आपले मोहनदादा आहेत. कारण त्यांच्या मनात संकल्पना होती, आमच्या 15 वर्षापूर्वी जे आम्ही इथं मनावर एक जे मनात आलं ते बोललो तो. पण कसं आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. कारण आपली जी ओळख होती ही एक ठराविक ठिकाणीच होती. एक आज ह्या स्टेजवरून एक नाव घेण्याची जी वेळ आली. कारण सुरुवातीला जी संकल्पना मांडली ते बेणगावचे बच्चूदादा ते आज आपल्यात नाहीत. कारण एक खेदाची बाब अशी वाटते, कारण आपले कार्यक्रमाचे नियोजन करत असताना त्यांचे एक दुःखद निधन झालं. ज्या दिवशी इथं नियोजनाची मीटिंग होती त्या दिवशी त्यांचा सगळा कार्यविधी झाला. एक खेदाची बाब वाटते. कारण पहिली जी सूचना हे आपल्या संमेलनाची सूचना, जी कल्पना ज्याच्या मनात होती ते आज आपल्यात राहिलेत नाही. कारण त्यांनी जे आमच्या समोर मांडलं होतं, काय सगळ्याच कुळ परिवाराचे संमेलन होतात, आपलं का होत नाही. तर त्यांनी आमच्या कानावर इथंच जे आपल्या ह्या देवाची जी पुजारीण होती सौ आपल्या मोहनदादांची आई, त्याच्या दिवस कार्यांची व्यवस्था आमची चर्चा झाली. पण आज ते बरीच वर्ष होऊन गेल्यानंतर ते काही सुचलं नाही. पण आज अतिशय आनंद होतो का बऱ्याच संकटातून याच्यात एक सगळ्या परिवाराला मला सूचित करायचं असं आहे का निवड कमिटीमध्ये हा कार्यक्रम नाही, इथं बसलेल्या सर्व आपल्या बोंगे कुल परिवारातील प्रत्येक सदस्याचं हे कार्य आहे. एका कमिटीचं हे काम नाही, पण सगळ्यांनी मेहनत घेतला. आज कार्यक्रम बघितलं, पण सुरुवातीचं संमेलन हे इतका पद्धतीने होईल हे वाटलं नव्हतं. पण आपण सगळ्यांच्या मेहनतीने हे आज स्टेजवर बोलू शकतो, काय खूप आनंदाची बाब आहे. त्याच्यामुळं याचे पुढचा कार्यक्रम हे सगळ्या सहकार्याने होईल एवढं बोलून मी थांबतो. स्वागत प्रास्ताविक ज्या गोष्टी घडल्या त्या फक्त इकडचे लोक गुजराती बोलतात, आमच्या इकडचे मराठी बोलतात. तर थोडासा आपली कार्यक्रमाची रूपरेषा किंवा कार्यक्रमाचं प्रास्ताविक, आपण हा कार्यक्रम आयोजित का केला या संदर्भात माहिती. બરજુલ બોંગે મહારાષ્ટ્ર, ગુજરાત અને દાદરા નગર હવેલી આ 3 રાજ્યમાંથી આપણે આજે બોંગે કુળ પરિવાર એક મંચ ઉપર આવી ગયા છે, ભેગા થયા છે. બધાના મનમાં એક વિચાર હતો કે કુટુંબ સંમેલન બધા જ કુળનું થતું હોય, પણ એક આપણું બોંગે કુળ પરિવાર મારા જાણ કદાચ હોય તો આ ફર્સ્ટ છે મારું. અને એમાં સર્વનું હું મારા રીતે અને આ મંચસ્થ મહાનુભાવોના રીતે બધાને આવકારું છું. આપ મહારાષ્ટ્ર, ગુજરાત અને દાદરાનગર હવેલીથી અહીં પધાર્યા છો. એકબીજા સાથે ઓળખ થશે, આપણું કુટુંબ ક્યાં છે. આ કુટુંબ પાછળનો હેતુ એટલો જ છે મેન આપણો કે આપણા જે વડીલો છે એ કદાચ હોય નહીં હોય, આપણે એક આ કુટુંબને આગળ લઈ જવા માટે ઓળખ જરૂરી છે. માટે આ કુટુંબનું આયોજન કર્યું છે આજે. હું આટલું કહીને વિરમું છું. જય હિન્દ. ને સ્વાગત કુટુંબ સંમેલન. કુટુંબનો અર્થ એવો કે એકબીજાને મદદ કરવાની હોય. કુટુંબ વસ્તુ એવું છે કે આપણે ગમે ત્યાં જઈએ, કયા બી રાજ્યમાં, પણ આપણને નથી ખબર હોતું કે આપણે અહીંયા હવે મુસીબતમાં પડ્યા ત્યારે કોણ કામ આવે, પણ એ કુટુંબ જ કામ આવે. પણ આપણને ઓળખાણ હોય તે ઓળખાણ એટલે શું? ઓળખાણ એ મોટામાં મોટી ખાન, અને જ્યાં ખાન હોય ત્યાં ઓળખાણ આપવા આપણી જરૂરત હોય છે. આપણે જો ઓળખાણ આપીએ તો જ આપણી એ મોટી ખાન બની જાય.
તમે ગમે ત્યાં જાઓ, હવે આપણને નથી ખબર. હવે આજે આ બધા સદસ્યો છે, એ બધા કમિટી મેમ્બર છે, એ આવ્યા, તમને એકચ્યુઅલી એનું સરનામું આપ્યું, એના પરથી આપણે સમજી લેવાનું એમ કે ગમે ત્યાં બી આપણે કંઈ અટવાયા હોય કે ગમે ત્યાં આપણે કઈ બી પરિસ્થિતિમાં કઈ મુસીબતમાં આવ્યા હોય તો ગમે ત્યારે કામ આવી જાય. કુટુંબ એને કહેવાય કે આપણે આપણે જરૂરત હોય ત્યારે કોઈ મદદ કરે એને જ કુટુંબ કહેવાય. બાકી એવા તો બહુ બધા માણસો હોય જે આવે અને જાય, પણ આપણે ઓળખાણ એ મોટામાં મોટી ખાન છે એટલું યાદ રાખવાનું. ને ખાન સાને જ્યાં ખાન હોય ત્યાં આપણે ઓળખાણ આપવા આપણને ફરજ બને. આપણે ઓળખાણ આપીએ તો જ આપણે આગળ એ થાય કે ભાઈ અહીંયા આપણું કંઈ ને કંઈ છે એમ. તો આપણે એનાથી વધારે તો કંઈ બોલવાના નથી, પણ તમે હવે જે આવ્યા જ છે તો એકબીજા હાથે મળી લેવો ને એકબીજાનો ઓળખાણ કરી લેવો કે તમે ક્યાંના છો, ક્યાં રહો છો અને શું કરો છો. આમ તો આપણે જે સદસ્ય છે અને મેન જે આપણા સભાસદ છે એ તો આપણે જાણકારી આપી જ છે, એનાથી વધારે મેં બોલતો નથી. અને મારું નામ સાયરેશ રામદાસ બોંગે. મારો પપ્પા લગભગ 2002માં એક્સપર્ટ થઈ ગયેલો છે. એક આ આપણું જે દેવ છે એનું કાર્યકર્તા એ જ હતો આગળ, પણ આજે હું મારી ઓળખાણ આપું છું કે આજે હું છે એ તો નથી ગયો, પણ એટલા માટે તમે બી જાણી લેજો કે ઓળખાણ એકબીજાને આપો અને કોઈ જરૂરતમાં કોઈનું કામ પડે તો એકબીજાને મદદ થાય. એટલું જ હું ભરું અને મારા 2 શબ્દ પૂરા करूं. जगदीश अमृत बोंगे, माझं राहायचे शेलदा पण मी सेलवास राहतो. आज मला खुशी होईल काय आज आपले कुटुंब ओळखत नाही होतो, माझ्या कुटुंब एक तठा आहे, पण आज खुशी झाली काय महाराष्ट्राहून हे आलं आणि होडी पब्लिक देखून मला फार खुशी झाली. आज काय होडा मोठा माझा परिवार आहे काय बो असा केम के मी खाली होडेच पडत नगरात माझा परिवार आहे काय करचोंड आहे, पण आज मला खुशी अचानक खुशी झाली. येता मला वाटायला विचारलं का होडी माझी बोंगेपुरी होडा मोठा परिवार माझा, आणि आज मला देखाय सापडलं का होडा मोठा माझा परिवार आहे आणि मला खुशी झाली. बस एवढंच सांगतो. मला काय बोलतो. सिल्वास या ठिकाणी ते राहतात. आतापर्यंत आपल्याकडे 2 सांस्कृतिक कार्यक्रम आलेले आहेत. अजून कोणी असतील तर नावं द्या, म्हणजे आपल्याला एकावेळी ती घेता येतील. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्या सुरेश बोंगे, खंडोबा. यानंतर एक कुळ परिवाराला एक विनंती आहे की आता टाळ्यांच्या रूपाने तिला प्रतिसाद द्या सगळ्यांनी.
इकडे या. प्रेमा थोडा इकडे. बोंगे आणि श्री सीताराम बोंगे यांच्याकडून इकडे बघा. विद्येसाठी समोर सर, हात धरा, हात 500 धरा. रुपयाचं हात बक्षीस लावा. आलेलं आहे. त्याचबरोबर प्रेमाभाई यांच्याकडून 100 रुपये मोहनचा खोड कसा भुरा भुरा प्रणाली आहे का? ये बाळा.
पारितोषिक, त्याचबरोबर श्री विजय भोंगे यांच्याकडून 100 रुपये, जयराम हिरे भोंगे यांच्याकडून तिला बक्षीस आलेलं आहे. पुन्हा एकदा हिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ભાઈ મંચુભાઈ ભોંગે રહેવાનું સેલદા રહેવાનું સેલદા અને હું આઈટીઆઈ બિલાડમાં જોબ કરું છું. धन्यवाद. 3 राज्य गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सिल्वास एक मांडवाखेल आखी भेगा झाली. एवढी संख्या पाहून आपल्याला खुशी वाटत आहे. आपल्याला माहीत पडली काय आपला परिवार कोणाक आहे. इथं खाली थोडी कुच आली हवी, एक घरातून 2-3 जण आले हो न कोण गावातून कोणी आला पण नाही हवा. तर आपल्याला असा अंदाज येत आहे का आपला कमीत कमी 400 कुटुंब परिवार हवा. तर आपल्याला इथं एक मांडवाखाली मिळून आपल्याला खुशी होत आहे. आपले कुटुंब स्नेह संमेलन परिवार कुटुंब मेळा राखायचा उद्देश काय आहे काय आपले एक दुसऱ्याला मिळू, एक दुसऱ्याला ओळखू आणि एक दुसऱ्याला परिचय करू. आपला कुटुंबातून कोण कोण व्यक्ती काय नोकरी करत आहे, कुठे आहे त्याचा आपलं गर्व घेऊन आणि आपल्याला त्याच्या काही पण कुटुंब परिवाराला त्याचा फायदा होत आहे. काय कुठं आपल्याला मदतची जरूर पडली तर आपले एक दुसऱ्याला मदत करू ही भावना आपले राखू. आज चा दिवस आहे तो दिन विशेष कोणाला माहीत नाही होई. आज 12/1/2025 12 जानेवारी आजचा दिन विशेष आहे. आपला संत आहे एक स्वामी विवेकानंद. कोणाला याद हवा कोणाला नाही पण हवा. इकडे स्टेजवरती बसलेला आहे महानुभावला याद हवा आणि दुसऱ्या कोणाला पण जे शिक्षित आहे त्याला याद हवा. बाकी दुसऱ्याला त्याची माहीत नाही हवी. आजचा दिवस आहे स्वामी विवेकानंद आपला संत आहे, संन्यासी आहे. आपले भारत देशच्या नाव दुनियाમાં उजागर करणार प्रथम विश्व धर्म संमेलन जे अमेरिकाમાં शिकागोમાં झाला होता आयोजन, ते आपल्या भारत देशाचं प्रतिनिधित्व केला होता. त्यांनी धर्माचा संन्यासी म्हणून त्यांनी आपल्या भारत देशच्या दुनियाમાં नाव डंका वाजवला होता आणि आपल्या देशाचा गौरव વધારला होता. तर आजचा दिवस आपला राष्ट्रीय युवा दिवस तरीके आपला भारत देशात त्याची उजवणी होत आहे. पण ती आजच्या युवाला त्याची माहीत नाही आहे. खरा सांगत होतं आजच्या युवाला ही माहिती कदाच नाही आहे तरी पण विसरला आहेत. तर आपले असा दिन विशेष महत्त्व उजवायचं कारण काय आहे काय आपले ते महानुभाव संत आहे काय कोणी महंत आहे त्याची जी विचार आहे त्याच्या गोष्टी आहे ते आपल्या जीवनमा उतारू आणि आपले जीवनमा उतारू. त्यांनी जो रस्ता दिला आहे त्यांनी जी काही बेस्ट गोष्टी सांगल्या आहे ते आपल्या जीवनमा उतारू. ते रस्त्यावर आपल्या चालायची कोशिश करू आणि आपल्या परिवाराला मदत करू, समाजाला मदत करू असे आपले विचार भावना राखायची आहे. आणि स्वामी विवेकानंदने आपले भारत देशला जी समाज सेवा केली त्याची आज आपले कोणीक पण गोष्टी करू पण ती कमी आहे. त्यांनी अख्खा जीवन तो युवान होता आणि त्यांनी संसार पण नाही केला आणि घरदार सोडला. देश खातर आणि समाज खातर त्यांनी आजूबाजूला कोणी परिवार हवा आपला सगळा संबंधी हवा कोणी पण दुःखात पडला हवा काही त्याला अडचण पडली हवी तर आपल्याला बनत हवी थोडी आपल्या मदत त्याची करू शकू. ही विचार ही भावना आपले हृदयामध्ये राखू तर आपल्याला शांती मिळेल जीवाला. पैशाचे महत्त्व आपले जास्ती राखायचे नाही आहे. पैसा वस्तू जरुरी आहे जीवनमा पण मोजशोक वस्तू काय पण आपली जरुरी वस्तू हवी ती खरीदू शकू. पण आपले खुशी आहे प्रेम आहे जी काही प्रेम भाव आहे ती लागणे आपले पैसा खरीदू शकत नाही. तर आपले आज टाइम पण कमी आहे आणि स्टेजवरती महानुभाव बसला आहेत त्यांचा पण आपले आशीर्वाद घेऊ आणि कार्यक्रम पुढे चालवू. आणि ओळख बोलून मी माझ्या 2 शब्द पूर्ण करू. जय हिंद जय भारत.
₹200 पारितोषिक आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. बाई इकडे આગળ આગળ હા બાઈ આગળ દેખ અહીંયા જજો આગળ નિમિત્ત ઉપસ્થિત
असलेले मंचावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस होत आहे, पूर्ण होत आहे, असे तिन्ही राज्यातून उपस्थित झालेले सर्व आपले कुल परिवारातील सदस्य. आज मला खरोखर खूप आनंद होत आहे की आपल्या 2025मध्ये पहिला हा कुल संमेलन होत आहे. याची सुरुवात यावर्षी म्हणजे 24मध्ये 3-4 महिन्यापूर्वी झाली. तत्पूर्वी मी माझा थोडासा परिचय देतो. मी जयराम हिरा बोंगे, राहणार भारोल, तालुका वसई. मी प्राथमिक शिक्षक होतो. 36 वर्षे सेवा केली आणि आता 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झालो. सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा माझ्या मनात यायचं, कारण बऱ्याचशा कुलपरिवारांचा संमेलन व्हायची, तेव्हा मला वाटायचं की आपले कुलदैवत कुठं असतील, काय असतील, कारण सर्व्हिसमध्ये असल्यामुळे ते शोधणं किंवा फिरणं शक्य नव्हतं. पण ज्यावेळेस मी बेंडगावला लुकेशच्या लग्नाला आलो होतो त्यावेळेस मी हा विषय सांगितला होता. त्यांनी बोलता बोलता सहज सांगितलं की आपलं कुलदेव जवळच आहे, इथून फार जवळ आहे. म्हटलं मी रिटायर झालो की आपण लगेच तिकडे जाऊ. पण 2 वर्षात म्हणजे आता जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेलं, मला शक्य झालं नाही. आणि अचानक म्हणजे नेहमी मनात यायचं की आपला संमेलन व्हायला पाहिजे आणि आपल्या कुलदैवताने ती प्रार्थना स्वीकारली असेल. आणि अचानक निरोप आला की संमेलनासाठी पहिली मीटिंग आहे, तर तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आणि तेव्हापासून आज तो दिवस उजाळला. मित्र हो, भावा बहिणींनो, एक ह्या संमेलनाचा उद्देश मगाशी सांगितला गेला, पण आत्तापर्यंत माझ्या असं लक्षात आलं की आपल्या परिवारामध्ये जरा उच्च शिक्षित वगैरे खूप कमी दिसतात. कारण आत्ता जेव्हा सत्कार केले तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके किंवा एकदम वरच्या लेवलला आपल्या परिवारातील कोणी नोकरीला वगैरे दिसत नाही. आणि म्हणून पहिली गरज आहे ती जे युवक आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या परिवारातून जास्तीत जास्त शिक्षित कसे होतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि याच्यासाठी कमिटीला मी एक विनंती करेल की एक युवा कमिटी स्थापन करावी आणि त्यांच्यामार्फत आपल्या परिवारासाठी काय करता येईल ते करावं. आता नोकऱ्या तर फार कमी राहिलेल्या आहेत, पण निदान आपण सर्व खेड्यापाड्यात राहतो, आपल्याकडे थोडीफार जमीन वगैरे आहे, तर आपण जास्त तिकडे वळलं पाहिजे आणि लहान मोठा व्यवसाय केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला समजेल इतकं तरी शिक्षण हे घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला तो प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्या परिवारामध्ये शिक्षितपणा आला, एकत्र आलो, तर असे अनेक परिवार एकत्र येतील. म्हणजे आपण जर एखादी ही सुरुवात चांगली केली तर आपल्या परिवाराचं बघून इतर परिवार पण सुरुवात करतील आणि अशा पद्धतीने आपला हा आदिवासी समाज आहे हा कसा पुढे जाईल याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्याचबरोबर आताच्या आपल्या ह्या पहिल्या वर्षीची कमिटी असल्यामुळे याच्यामध्ये बायांचा किंवा स्त्रियांचा सहभाग अजिबात नाही, तर ह्याच्यापुढे निदान 50% नाही पण 30% तरी स्त्रियांना सुद्धा सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळे ज्या मुलींच्या किंवा बायांच्या वगैरे ज्या अडचणी आहेत किंवा आपल्या परिवारामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्यात जास्त सर्वांना माहीत होतील आणि आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करता येईल किंवा काही आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करता येतील. असं म्हणजे आपण आत्ता जी सुरुवात झालेली आहे ती आपल्याला सतत कायम पुढे टिकवली पाहिजे आणि आपला कुल परिवार कसा अगदी एकत्र येऊन चांगला सुशिक्षित होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचबरोबर आपल्याकडे युवती अशा खूप उपस्थित आहेत, तर यांना आपल्या कुटुंबाचं किंवा परिवाराचं जे मूळ ठिकाण येईल ही आपल्याला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कार्यक्रम आखत असताना म्हणजे आपल्याकडे तिन्ही भाषांमध्ये म्हणजे गुजरात आणि दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्र अशा 3 भाषेतील लोक आहेत
आणि त्यांना ही सगळ्या त्या भाषेमध्ये ही माहिती गेली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या कुलदैवतांची माहिती ही आपल्या नवीन पिढीला अगदी जाणीवपूर्वक झाली पाहिजे. आपल्याला कुलदैवत कोणते ते विचारलं जातं आणि बऱ्याचशा आताच्या तरुण मुलांना मुलींना त्याची चांगली माहिती नसते आणि आपल्या अर्धांमध्ये वगैरे चुका होतात आणि आपले मग सहसा जातीचे दाखले वगैरे मिळत नाहीत. तर अशा पद्धतीने आत्ता आपण एकत्र येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज एवढी मंडळी बघून मला खूप आनंद झाला आणि याच्यापुढे ती वाढत जाईल आणि आपल्याला आपल्या परिवारासाठी चांगल्यात चांगलं काम करता येईल की जास्तीत जास्त परिवार सुशिक्षित कसा होईल याच्याकडे लक्ष देता येईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जोहर. સન્માન કરવામાં આવે છે. તાળી પાડો, તાળીઓનો ગડગડાટી વધાવી લઈએ. ધન્યવાદ, ધન્યવાદ. સ્વાગત કરા. ધન્યવાદ. પુષ્કરી જંગલના માજી સરપંચ રહી ચૂકેલા મંગળભાઈ ભોંગે સ્ટેજ પર આવે એમનું આપણે પુષ્પગુચ્છથી સ્વાગત કરીશું. હાલો, મંગળભાઈનું સ્વાગત શાંતારામ સાહેબ કરશે. પુષ્પ ધન્યવાદ. वाऱ्यावर उडे गो तुझी भारी ओढणी लहानसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. छान डान्स करते तो. ओढणी
तूच माझ्या जीवाच्या जीवलं ग यारी र तुझ्या नजरेनं केलंय माझ्या जीवात वारी र अगो लाखात एक तू माझी जानोडी जशी लाजऱ्याच्या पाना जशी तुला थोडी अगो लाखात एक तू माझी सोनुडी तुझे कानात घालन सोन्याची कुडी तुझे नाकावर गो तुझे नाकावर दिसे गो भारी नजनी तुझे नाकावर गो तुझे नाकावर दिसे गो भारी नजनी तुझे नाकावर दिसे गो भारी नजनी गोकुल राणी एक दिस उठून नेन तुला पाठवानी तुझ्या केसात गो शोभेल गो सागर वेणी तुझ्या केसात गो शोभेल गो सागर वेणी तुझ्या केसात गो शोभेल गो सागर वेणी कोई रे रंगी बेरंगी गो घागरा चोली नाचत रंगाची गो तुझी ओढणी ओरे रंगी बेरंगी गो घागरा चोली नाचत रंगाची गो तुझी ओढणी उडे वाऱ्यावर माझी र भारी ओढणी उडे वाऱ्यावर माझी र भारी ओढणी उडे वाऱ्यावर माझी र भारी ओढणी समोर बघा 200 रुपये महेंद्र बुंगे याच्याकडे 200 रुपये आपल्या बाय कोळी परिवारातर्फे 200 रुपये. हा बघ जास्त इकडं एक मिनिट हो बघा बघा हा बघा ओके आपल्या जे बोंगे यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आपल्याला फोटो घ्यायचा आहे नंतर फोटोग्राफर आपल्याकडे आहेत तर कार्यक्रम जरी संपला म्हणजे थोड्या वेळाने तरी कोणी बाहेर जाऊ नका आपण गाव अनाऊन्स करून इथं गावाचा एक फोटो टाळ्या झाल्या पाहिजे महाराज
सर्वांचे मनापूर्वक आभार मानतोय. मी बऱ्याच वर्षापासून 17-18 वर्षापासून आमचे वाडवडील असे प्रत्येक विचार मांडायचे की प्रत्येक कुटुंबाचे संमेलन व्हावं. त्या संदर्भात मी एक व्हॉट्सअप फेसबुकवरती बोंगे सर्व याच्यावर सर्च करून प्रत्येकाचे व्हॉट्सअप नंबर मागून मी 2019 मध्ये हा ग्रुप आहे, हा समस्त बोंगे परिवाराचा हा 2019 मध्ये हा मी बनवलेला. आणि आज हा आपला पहिला संमेलन बघून मला खूप खुशी वाटते. असंच आपले हे एकमेकांना सपोर्ट करत राहा आणि प्रत्येक वर्षी आता या आहेत त्याच्यापेक्षा मी पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहील अशी माझी मनापूर्वक आहे. एवढे 2 शब्द बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र. तशी तुलाच कुडी गुलाखात एक तू माझी सोनुडी तुझे कानात घालन सोन्याची कुडी तुझे नाकावर दिसे गो भारी नथनी तुझे नाकावर दिसे गो भारी नथनी तुझे नाकावर दिसे गो भारी नथनी गो माझी राणी तुझे गळ्यात बांधन काली सरमणी पोरी करन तुलाच गो फुल राणी एक दिस उडून नेन तुला पाखरावानी तुझ्या केसात गो शोभेल गो सागर वेणी तुझ्या केसात गो शोभेल गो सागर वेणी तुझ्या केसात गो शोभेल गो सागर
सात रंगाची गो तुझी ओढणी उडे बराबर माझी र भारी ओढणी उडे बराबर माझी र भारी ओढणी उडे बराबर माझी र भारी ओढणी तिला इकडे बघा. पारितोषिक विजय भोंगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. अमृत सांगतात की जगामध्ये 12 ठिकाणी विखुरलं गेलं आणि आज तो जो आपण कुंभमेळा होतो तो 12 ठिकाणी जगामध्ये होतो. तसंच आहे हे जे आपण अनेक गावामधून इथे जमलो आहोत हे आपलं कुटुंब आहे आणि ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या बिया पक्षाद्वारे किंवा वाऱ्याद्वारे विखुरल्या जातात तसे आपण विखुरलेले आहोत वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये, पण आपण एक आहोत. आपला कुटुंब जो आहे तो एक आहोत आणि हा कुटुंब मेळावा घेण्याचं एक मुख्य उद्देश किंवा जी एक रूपरेषा होती ती केवळ एका दिवसापुरता यायचं आणि जेवायचं, डान्स वगैरे करायचा, मनोरंजन करायचं आणि जायचं एवढंच नसून या कुटुंब मेळावा आपण वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या कुटुंबामध्ये किंवा जे उत्सव आहेत ते साजरे करता आले पाहिजेत. या कुटुंबाच्या माध्यमातून त्या जे आपले प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा सोडवता आले पाहिजेत. हा सुद्धा या कुटुंबा स्नेह संमेलनाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. काही विषय आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आपल्या कुटुंबामध्ये जे कोणी वाद असतील जमिनीचे वाद, तर ते जमिनीचे वाद आपले जी कमिटी आहे एक कमिटी स्थापन करून जर ते कमिटीच्या माध्यमातून जर सुटले तर तुम्हाला माहीत असेल मी स्वतः 7 वर्षे आर्मीमध्ये काम केलं, देशभर फिरलो. मला सुद्धा चांगला अनुभव आहे की छोट्या छोट्या वादामधून लोक छोटासा शिवीगाळ केली किंवा बांध इकडे सरकवला, दगड इकडे सरकवला ना तसे पोलीस स्टेशनला गेलं. पोलीस काय करणार, पोलिसांना दुकान चाललं खूप सारा खर्च होतो, दोघांचाही खर्च होतो आणि मिळणार काहीच नाही. त्यामुळं आपसात समजुतीने जर आपल्या परिवाराच्या माध्यमातून हे प्रॉब्लेम सोडवता आले तर मला वाटतं ही एक चांगली बाब आहे. या विषयावर आपण विचार करावा आणि कमिटी मार्फत ही सूचना होती. पुढील एक अजून विषय होता की तरुण मुलांना रोजगार निर्माण करण्यासाठी जे गरीब आपण सर्वच साधारणतः आपण बघत आहोत की मोठ्या संख्येने आपण गरीबच आहोत आणि एखाद्या गरीब कुटुंबातला पोरगा चांगला शिकत असेल, त्याच्यामध्ये जिद्द असेल शिकण्याची, तर आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून जर काही आर्थिक मदत त्याला देता आली तर ती सुद्धा आपण करणार आहोत. त्यासाठी एखादा इच्छा असेल किंवा जो शिक्षण घेत आहे तर त्यांनी नाव सुचवायचं आहे किंवा आपल्या परिवाराला हाक द्यायची आहे. परिवार नेहमी त्यांच्या यशामागे धावून राहील. उच्च शिक्षित तरुणांसाठी कुटुंबाकडून आर्थिक मदत, उच्च शिक्षण जे घेत आहेत MA किंवा इतर डिग्र्या करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा परिवार कमिटी एक स्थापन होईल आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम होईल. त्यानंतर पुढचा विषय आहे की आपल्या कुटुंबामध्ये आपण बघतो की एखादा व्यक्ती दारू प्यायला लागला की मोठ्या प्रमाणामध्ये दारू तर सर्रास कोणी सगळं पितात, पण काहीच काम करायचं नाही किंवा घरच्यांना त्रास द्यायचा. त्यामुळे काय होतं की परिवाराचा पूर्ण नाश होऊन जातो, मुलं शिकत नाही, घरदार एकदम विस्कटून जातो. त्यामुळे जर एखादा असा अति पिणारा असेल तर त्याची कल्पना जर कमिटीकडे केली आणि कमिटीद्वारे जर त्याचं पिणं कमी झालं किंवा तो व्यसनमुक्त झाला तर ही त्या घरासाठी ही चांगली गोष्ट होईल. अजून एक विषय होता की जे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे, अगदीच हालाखीची आहे आणि लग्न वगैरे करू शकत नाही. मुलगा आजकाल तुम्ही बघता की मुलगा एकत्र राहतात वगैरे, येऊन राहिले कोणी, पण लग्न करण्याची ऐपत नाही बिचाऱ्यांची. तर त्यांनी
कुटुंबाला किंवा कमिटीला नावं द्यायची. इथं लग्न लावलं जाईल, आमंत्रित केलं जाईल. तुम्ही त्यानंतर मग घरी तुम्हाला गावकऱ्यांचं जे घेणं देणं आहे ते गावामध्ये करू शकता. पण लग्नाचा जो खर्च आहे एखाद्याला नाही मानवला, नाही करू शकलो तर आपल्या कुटुंबामार्फत त्यांचं लग्न सुद्धा लावून देण्याची जबाबदारी या ठिकाणी आम्ही स्वीकारत आहोत. राहायला तिसकरी जंगल, कोसिनपाडा, तालुका कपराडा, जिल्हा वलसाड. माझी मी परिचय दाखवाय मागतो जराकवार. मी आहो जे म्हणजे मग लेणं देणं काय नाही, मी ख्रिस्ती माणूस आहो. पण जी माझी परिचय आहे, मी काय करतो, मी इंटरनॅशनल ह्युमन राईट्सचा एक मेंबर आहो आणि मानव अधिकार जे कोठं पण मी जान अशी सेवा करतो. आणि कोठं दवाखानामा असला, कोठं पण ॲक्सिडेंटमा असला, कंचे पण जाग रात्री अथवा कंचे पण टाईम आलं मी सेवा करून शकतो. कसे ह्युमन राईट्सचा एक मेंबर आहो. आणि याचे मागे होऊन जे मी आमचे वडील कोठून आलं आणि त्याने काय ही पिढी म्हणजे कंची पिढी होती आणि कंची नाही ती पिढी मी सांगाय मागतो. कंचे जगावून येतील ती मी सांगाय मागतो. आमची पिढी कंची येतील, रामजी तो एकलाच इथेल होता. आणि याचे पोसे कोण होता, जाने रामजी आणि लखमा रामजी हे दोन माणूस तिसकडी गावात जे रामजीभाई परिवार माथून येतील. आणि जी तुमची सगळ्यांची पिढी आहे ना, तर कुठून जातील कुठून नाही ती मला नाही माहिती. म्हणून मी तुम्हाला सांगाय मागतो का हे जे आमची पिढी होती ते आमची जे डुबेल लावून येतील आणि तिकडून आमचे तिसकडी गावामध्ये येतील. तर त्याच्या मोठा जे रामजीचा पोसे होता त्याच्या जो सोमाजाने, दसमाजाने, रामाजाने हे तीन त्याचं लेकूस होतं. आणि यांची पिढी जी खालची चालली ती यांची पिढी मग जे माणूस होतं ते काय होऊन गेलं, जे स्वर्गवास होऊन गेलं, ते मौत पाहून गेलं. ती जी पिढी आहे ती आहे. पण जे सरपंच साहेब हे बारीक लहा मग आमची पिढी तेथून आहे तर कोठून होती. जे लखमाचं कोण हा बाबाजी लखमा आणि बारके लखमा हे दोन जण भाऊस. ते याने जो बाबाजी होता तो काय करत होता, काठी पाटील होता आमच्या गावामध्येच्या. आणि जो गावामध्येच्या काठी पाटील होता त्याच्या हाती सगळा गावाच्या जे काठी पाटील तरीके चालवत होता. आणि त्याने येणे समयमा त्याने काय केला, जे काठी पाटील जी पद होती ते दुसऱ्याला देऊन दिले. आणि याचे जे मग आहे तर याचे बारीकलं ते भाऊस होतं, त्याचे लेकूस होतं, त्यात अर्जुन बाबाजी, गामजी बाबाजी आणि देवजी बाबाजी. आणि याची मागूनची पिढी संतू बारके आणि रामले बारके. आणि मी जो बोलत होतो संतू बारके मी लेकूस आहो. आणि हीच पिढी मी सांगाय मागतो. धन्यवाद. कशासाठी काय आपले असा विषय राखला काय बोंग्याची फाटफूट झाली तर त्याच्यासाठी दोन शब्द मला तुमच्या समोर बोलायला मिळलं हा. पण पिढी सांगायला जाऊ तर जास्ती मोठी पिढी आहे, सुबले सुखेची पिढी. मग त्याचे मग चंद्रे बोंग्याची पिढी, त्याचे मग होऊन फतेपूरची बोंग्याची पिढी ही एकत्री, मग बेंडगावची ही एकत्री पिढी आहे. पहिलेपासून पाठी कोठून आली राजाची राजपिढीपासून त्याच्या काही आपल्याला मूळ वतन नाही होता. पण बहरमदेव कोणाचा आहे, आपल्या पिढीच्या इथेला आहे. तथा आपले पुजारी राजाचे राजपिढीवर होऊन घोड्यावर येत होतं वारवली शुभले सुखेचे. तठ यात्रा करत ना तठून आलं काय बहरमावर यात्रा करत होतं. थोडी खुदी मला माहीत आहे ना. त्याचे पुढं मग बिखर कोणा केला, सरकारानं आमचा बिखर केला. आपले मोठे कुटुंबाने मोठे जाबाने वारवली गावात बेंडे सुबले सुखे, देवल्या सुबले याचे चेर लेखोस. बेंड्या सुबलेचं, बापू सुबलेचं याचे तीन पोसे, चार पोसे. पण यही आम्हाला काही मार्गदर्शन हे दाखवलं नाही. त्याचे मग होऊन
इकडं तिकडं आपला कुटुंब हरवला ना. आज आपले यो पहिला मेळा आहे. हे पहिले मेळ्यात कोठं पण आपले देवाचा मरू तरी देवाचं नाव घ्याव, येर तरी देवाचं नाव घ्याव, देवाला भुलजास नको. ओळख माझा विषय सांगायचा आहे ना. आज आपले जो पण पुढं कुठं पण तुम्ही गावाला आपले 2 वखत एक दसऱ्याला देव होत आहे, एक बीज महिन्यात देव आहे होत आहे. तर त्याच्या काही पण तुम्ही जे पण पुढे कार्य करता हवं त्याच्या 2 शब्द तुम्ही आखं पण लिहून घे जा. त्याचा फंडफाळा तो पण काय गोठव जा, त्याचा विराड शिराड तो पण गोठव जा. कोणी पण कुटुंब आपल्याला नाकार नाही करायचा आहे, द्यायला तयार आहे. असं करून 2 शब्द मी सांगत आहे ना. पिढी देईल तिथं मी सांगन, पण तुम्हाला सांगायला मला मध्ये नाही ऐकलेलं. काय सांगा आता, तुम्ही वडील माणूस आहा, मी नादान बाळा आहे. सांगताने कोणाला काही पण होऊन झाला. कालही कुत्र्यात होऊन दगड तोंडीवरून आपली आलेली पिढी वसेल आहे जंगलमा. पण गुजरात तालुका जिल्हा आपले हेलवून काढेल होता, पण आज सरकारनं भिकारी बनवेला आहे आपल्याला. ही जी आपले वडील लिहिलेला हा काय हे बदललं तर खबर पडली हवी का. यांनी जी जानकारी दिली वडील विषय ही मस्त जानकारी दिली. आपला त्याच्या भाऊस कोडक होते
जल जंगल जमीन जोहार वाला अपनो रहवास छेरे छेना बाछण गा मूछा बाकड़ा आदिवासी नहार छेरे आदिवासी नहार छेरे जल जंगल जमीन जोहार वाला अपनी ये शान छेरे है अमर संस्कृति मजा पहनाव पहचान नारी सम्मान छेरे नारी सम्मान छेरे जीवता जागता जंगल मारोया योटे आपनो जीव छे हे जीवता जागता जंगल मारोया योटे आपनो जीव छे रे जंगल से आपनो झाड़े में काट रे आपनो निवास छेरे जंगल ने करता ये खून आप्या अपना ये वीर छेरे हे त्यांच्या वीर शाहीर बिरसा वीर शाहीर क्रांतिकारी अमर छेरे आदिवासी नहार छेरे मन समानो ने हक आपणो बाबा साहेबनो नाव छे मन समानो ने हक आपणो बाबा साहेबनो नाव छे संविधान रचता कानून रचता आजादीनो छाप छेरे मिलके लड़ेंगे हम आगे बढ़ेंगे अपनो जो हक छेरे छे आदि कानून हक छे पूर्वजों ने हक इतिहास में लिखलो छेरे अपना पुजारा कुणीक पूजता अपनी तेई रीत छेरे अपना पुजारा कुणीक पूजता अपनी तेई रीत छेरे बाबा देव के पूजन्या आमुखोव पूजन्या अपनो रिवाज छेरे अपनो रिवाज छे